नमस्कार, मी रजनी आणि तुम्ही पाहत आहात पुणे लोक. तर दुराणी कॉम्प्लेक्स या केंद्रावरती आपण आलेलो आहोत. प्रभाग 19 युवक आहेत ज्यांनी मतदान केले, त्यांना आपण विचारू. दादा काय सांगशील? अभी पहले तो हम लोग का 3 वोट था घर में। एक वोट तो हम लोग ने ना, मेरा अकेले का वोट तो यहाँ पे आया और बाकी के एक तो सैयद नगर में का एक अलग है। तो ऐसा वोटिंग के मतलब डिवाइड क्यों हो रहे थे वो मेन है। और प्लस यहाँ पे है ना, मुझे तो आने को ही आधा घंटा लगा। मेन यहाँ पे ट्रैफिक का मसला जरा हल करो और वोट तो हम जो विकास करेंगे उसको ही वोट देंगे, है क्या हमारे प्रभाग में ऐसी कोई? है ना। तो आपने उन्हें चार उमेदवारांना मतदान करायचं होतं, तर तुम्ही केले सारींना पण? हाँ कर दिया, मग चारों को करा। धन्यवाद. दादा काय सांगशील? मतदान केलंस? हा झालंय, माझं मतदान पण झालेलं आहे. पण तेच आहे की भावाने जसं सांगितलं की मतदान फोडले गेलेले आहेत, ते जाणून बुजून गेले असतील किंवा जे त्यांचं असेल ते. पण माझं मतदान पण इथं झालेलं आहे. माझ्या आई वडिलांचं मतदान एकाचं येवलेवाडीला गेलेलं आहे आणि एकाचं सय्यद नगरला गेलेलं आहे. तर हे तुम्ही काय, राहायला कुठे? मी राहायला इकडंच आहे, युनिटी पार्कला आहे. आणि मग तुमचे मतदान वेगळ्या प्रभागात? हा वेगळ्या प्रभागात गेलेले आहेत आणि आम्ही विकासाच्या मुद्द्यावरच मत केलेलं आहे. मागच्या 8 वर्षात कोंडव्याचा काय विकास झालेला आहे हे आम्ही बघत आहे आणि काय पुढे होऊ शकतो हे पण आपण बघितलेलं आहे. म्हणजे विकास झालाय की नाही? विकासाच्या नावावर काही झालेलं नाहीये. फक्त रोड भरून कचरा आपलं डांबरीकरण करून काम बोलता हे बोलता असे बोलणे झालेले आहेत. काम काही झालेलं नाहीये. ट्रॅफिकचा मुद्दा तसाच आहे. कोंडव्यात नशेचा मुद्दा हे पहिल्यापासूनच आहे. आणि एक खूप मोठी प्रॉब्लेम अशी आहे की कोंडवा एक हिलवर टेकडीवर असल्यामुळे काय होत आहे की इथल्या ज्या लेडीज आहेत ज्या वर राहतात, म्हणजे जे भाग्यदेव नगर झालं, जे नवाजी पार्क झालं, इथून ज्या लेडीज येणार आहेत खाली बसस्टॉपवर, माझ्या बहिणी, माझी आई, माझी बहीण जी येणार आहे खाली बसस्टॉपसाठी, कॉलेजला जाण्यासाठी, एज्युकेशन घेण्यासाठी, तर त्यांना येताना त्यांना काही आहे ना, त्यांच्यासाठी वॉशरूम बिशरूम काही कशा प्रकारेही त्यांची व्यवस्था केलेली नाही आहे. तर आम्ही या टायमी विचार केला आहे की आम्ही नवे लोक आणणार आहे, एज्युकेटेड लोक आणणार आहे, त्यामुळे कोंडव्याचा खूप विकास होईल आणि आम्ही अशा पॅनलला वोट केलेला आहे आणि ते पॅनल जिंकून पण येईल. ठीक आहे, तुमचा विश्वास आहे. आपण बघू शकतो इथले युवक आहेत, त्यांचं ठाम म्हणणं आहे की कोंडव्यामध्ये ट्रॅफिक असो, रस्त्यांची अडचणी असो, महिलांच्या सुरक्षिततेची अडचण असो, अशा असंख्य अडचणी आहेत आणि त्यामुळे त्यांचा असा विचार आहे की ते नवीन चेहऱ्यांना, नवीन उमेदवारांना संधी देतील. तर आपण बघत राहू काय होते. बघत राहा पुणे लोक.